नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहताय जय भारत न्यूज. जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणारी आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून देणारी अशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या संदर्भातली बातमी आहे. आणि विक्रम सावंत यांच्यावरती अत्यंत गंभीर असा आरोप एका शेतकऱ्याने केलेला आहे. आणि विक्रमसिंह सावंत यांच्यावरती एक अत्यंत गंभीर आरोप उमदीतल्या एका शेतकऱ्याने केला आहे. श्रीशैल मदगोंडा परगोंड असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. आणि श्रीशैल मदगोंडा परगोंड व त्यांचे भाऊ आमगोंडा यांची 3 एकर जमीन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी खरेदी करून घेतलेली आहे. आणि जमिनीच्या बदल्यात त्यांना संस्थेमध्ये नोकरी देतो अशा पद्धतीचं आमिष दाखवलं. परंतु गेले 18 वर्ष झालं त्यांना संस्थेमध्ये राबवून घेतलं, मात्र कोणत्याही पद्धतीची ऑर्डर दिलेली नाही आहे. आणि त्यांचा दोन्हीकडूनही आर्थिकदृष्ट्या फसवणूक झालेली आहे. मात्र या संदर्भात अनेक ठिकाणी त्यांनी दरवाजे ठोठवलेले आहेत, पोलिसात तक्रार केलेली आहे, मात्र कोणीही या प्रकारची गंभीरतेनं दखल घेतलेली नाही. त्यामुळं सध्या हे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्यांनी जय भारत न्यूजकडं आपल्याला न्याय मिळावा अशा पद्धतीची याचना केल्यानंतर आपण या प्रकरणाला वाचा फोडायचा प्रयत्न करत आहोत. वास्तविक पाहता विक्रमसिंह सावंत हे माजी आमदार आहेत, भारतीय विद्यापीठातले ते विश्वस्त आहेत आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. एक मोठं वलय आहे आणि त्यांची विनाकारण त्यांच्यावरती टीका होते का किंवा बदनामी होते का, तर याची सर्व खातरजमा करूनच सदरची आपण बातमी करत आहोत. कारण एक मोठे व्यक्ती असे आहेत आणि त्यांना विनाकारण बदनाम केलं जातं का, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु विषय एवढा गंभीर आहे की एक गरीब शेतकरी एका बाजूला आहे आणि एका बाजूला एक धनाढ्य एक बलाढ्य राजकीय व्यक्ती आहे. तर ह्या दोन्ही संघर्षामध्ये या गरीब शेतकऱ्यावरती एक अन्याय होतो आणि हा अन्याय झालेला आहे. अशा पद्धतीची खातरजमा झाल्यानंतर आपण सदरची ही बातमी आपल्या सर्वांच्या समोर मांडत आहोत. आणि याच्यामधून की संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची शुद्ध आणि स्पष्ट भावना आहे. तर या संदर्भात माहिती अशी की विक्रमसिंह सावंत यांनी की उमदीचे श्रीशैल मदगोंडा परगोंड आणि त्यांचे भाऊ आमगोंडा मदगोंडा परगोंड की यांच्यासोबत एक लेखी स्टॅम्पवरती 100 रुपयाच्या स्टॅम्पवर एक करार केलेला आहे. आणि या करारामध्ये हा करार जो आहे त्याची तारीख आहे 30 ऑगस्ट 2008 सालची. आणि या करारात असं म्हटलेलं आहे की हे जे शेतकरी आहेत दोन्ही, तर त्यांची सर्वे नंबर 11/2 याच्यामधली 1.31 हेक्टर एवढी जमीन आपण खरेदी घेतलेली आहे. त्याचा मोबदला पण शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र ह्या व्यवहाराच्या मधला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या शेतकऱ्यापैकी श्रीशैल जे आहेत तर त्यांना आमच्या कोणत्याही एका संस्थेमध्ये आपण नोकरी देणार आहे आणि यही नोकरी देण्यासाठी आपण बांधील आहे. आणि हा करार असा आहे की हा करार आपल्या वारसांना सुद्धा कायदेशीररित्या लागू राहील अशा पद्धतीचा या करारामध्ये म्हटलेला आहे. हे जो स्टॅम्प 100 रुपयाचा घेतलेला आहे तो स्वतः विक्रम बाळासाहेब सावंत यांच्या नावावरती घेतलेला आहे. त्यांची लिहून देणार म्हणून सही आहे, लिहून घेणाऱ्यांच्या सही आहेत आणि 2 साक्षीदार आहेत. तर त्यामध्ये एक दिग्गज नेते आहेत निवृत्ती गुंडा शिंदे, म्हणजे निवृत्ती सरकार हे उमदीतले एक मोठे नेते आहेत, तर साक्षी म्हणून त्यांची पण सही आहे. आणि दुसरे एक नेते आहेत आणखीन ते बसगोंडा तेली म्हणून, तर हे 2 जणांचे साक्षीदार म्हणून आहे. तर आज दाजी शेवाळे सध्या हयात नाहीत, पण दाजी शेवाळे सुद्धा या सर्व करारासाठी तिथं साक्षीदार म्हणून होते. मात्र 18 वर्ष आज झाली म्हणजे या घटनेला की सदरचा करार जो आहे तर 30 ऑगस्ट 2008चा आहे आणि आता जून 2026 हे वर्ष येते. म्हणजे जवळजवळ तब्बल 18 वर्ष या गोष्टीला झाली. मात्र नोकरीचा तगादा पाठीमागे लावल्यानंतर श्रीशैल जे आहेत तर त्यांना की हे कोणत्याही पद्धतीत नोकरी आपल्याकडं मागं लागू नये करू नये म्हणून त्यांना दिल्लीमध्ये त्या विद्यापीठामध्ये त्यांना सफाई कामगार म्हणून ठेवलं. बघा की उमदीचा माणूस एक सामान्य शेतकरी आणि सफाई कामगार म्हणून दिल्लीत ठेवतात. म्हणजे दिल्लीमध्ये तिथं कोणी सफाई कामगार मिळू शकला असता किंवा कोणी असतं,
परंतु दिल्लीमध्ये या माणसाला अनेक वर्ष राबवून घेतलं, झाडलोट करून घेतली, अतिशय तुटपुंजा पगार दिला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीची नोकरीची ऑर्डर दिली गेलेली नाही आणि त्यामुळं वैतागून त्यांनी शेवटी ती नोकरी दिल्लीतली सोडून पुन्हा आपल्या गावी आले. मात्र आता मूळ गावी आल्यानंतर इथं जी त्यांनी स्वतः मारलेली जी विहीर आहे त्या विहिरीतल्या पाण्यासाठी अडथळा केला जातो, मोटर चालू करायला अडथळा केला जातो, त्यांना दमदाटी केली जाते, स्थानिक गुंड त्यांच्या अंगावरती घातले जातात. तर अशा पद्धतीचा त्रास हा या संबंधित शेतकऱ्यांना दिला जात असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि कुठंतरी की शेतकरी गोरगरिबावरती होणारा अन्याय जो आहे तर त्याला कुठंतरी वाचा फोडावी या हेतूनच सदरची बातमी आहे. तर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे जमिनीच्या बाबतीचे इतर पण अनेक प्रकरणं आहेत. तर त्यांनी असंच लवंगा या ठिकाणी साखर कारखाना काढतो, अनेक लोकांना नोकरीला घेतो म्हणून अगदी कवडीमोल भावानं अनेक जमिनी घेतलेल्या आहेत आणि थोड्या दिवसात त्या पण शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडं ते घरानं मांडणार आहेत. अशाच पद्धतीनं उमदीमधले आणखीन एक आहेत अप्पू माळी म्हणून, मधगोंडा माळी नावाचे जे शेतकरी आहेत. तर या शेतकऱ्याची पण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जमीन घेतली, जवळजवळ 1.5-2 कोटीला सदरची जमीन घेतलेली आहे. परंतु सदरच्या शेतकऱ्याचं पैसे परस्परच काही मंडळी त्याच्यामध्ये राजकीय मंडळी पुढे येऊन त्यांनी सुद्धा तर ते पैसे त्या पण शेतकऱ्याचे हडप केलेले आहेत आणि त्या माणसावर पण अन्याय झालेला आहे. आणि हा श्रीशैल परगुण तर अनेक वर्ष आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी धडपड करतो आहे. मंडळी, एकीकडे आपण शेतकऱ्यांचं राज्य आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची बाजू सरकार घेत आहे अशा पद्धतीच्या भूमिका मांडत असतो. मात्र भाजपचं सरकार आहे आता आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती केलेला अन्याय ही खरोखरच अत्यंत गंभीर बाब आहे. मात्र राजकीय लोक किती पद्धतीनं की या प्रकाराला वाचा फोडत आहेत. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या शेतकऱ्यावरती जो अन्याय झालेला आहे तर त्याची खातरजमा करावी. आता लगेच आम्ही कुणावर दोषारोप करत नाही, याच्यामध्ये विक्रम सावंत दोषी आहेत का परगुण दोषी आहेत. मात्र या सर्व प्रकरणांची कुठंतरी एक खातरजमा झाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना जो करार लिहून दिलेला आहे अशा पद्धतीनं एका माजी आमदार पदावर असणाऱ्या माणूस अशा पद्धतीनं जे लेखी लिहून देतो म्हणजे याच्यामागं काहीतरी तथ्य आहे. आणि या जमिनीचा आपल्याला मोबदला मिळाला नाही, आपल्याला नोकरीचा आमिष दाखवून सदरची जमीन हडप केली असं या श्रीशैल मधगोंडा परगोंड यांचं म्हणणं आहे. पाहूया हे श्रीशैल यांचं काय नेमकं म्हणणं आहे. मी श्रीशैल मधगोंडा परगोंड, राहणार उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली. मला नोकरी लावतो म्हणून माननीय विक्रम सावंत यांनी, जतचे माजी आमदार विक्रम सावंत नोकरी लावतो म्हणून माझं 11/2 सर्वे नंबर शेत आहे विजापूर रोडटचे आहे. त्यातले 3 एकर त्यांनी आपल्या नावावर करून घेतले नोकरी लावतो म्हणून. सदर त्यांच्या स्वतःच्या नावावर केले तरी नोकरी 2007-08ला घेतलेला आहे. तेव्हा त्यांनी मला दिल्लीला नोकरी लावली आणि थोड्याशा पगारामध्ये मला तिथं भारतीय विद्यापीठमध्ये कामाला लावले त्यांनी. सदर मी काम चांगल्या परिस्थितीत करून सकट मला पगार वाढवून न देता सदर माझ्याकडं उपयोग करून घेतलेला आहे आणि सारखा परमनंट करतो म्हणून त्यांनी माझ्याकडं मला टाईम वेस्ट घालवला माझ्याकडं. मग त्याच्यामुळं त्यांना बोलायला गेलं करतो की आहे की नाही, टायमिंग आहे की नाही, तुला दमदिर आहे की नाही, अशा भाषेत त्यांनी बोलत होते. मग पुढे 2014ला जिल्हा परिषद निवडणुकीच्या टायमाला मी जबाब विचारला गेल्यास मला मारहाणी केल्या आणि त्यांनीच राखेल घातल्या मला. असं झालं. आता बघा सर, विहिरीत माझी विहीर आहे स्वतःची, मी स्वतः मारलं आहे. त्या विहिरीमधनं पाणी काढून घेत आहे, मी स्वतः कनेक्शन घेतलेलं आहे
त्या कनेक्शनसुद्धा त्यांनी म्हणजे हुक घालून लाईट मारत आहे, तिथं स्टोरेज करत आहेत त्यांनी. जत तालुक्यात कुणी पण माझ्याकडे लक्ष दिलं नाही असं मला म्हणायचं आहे. हां, SP DYSP SP कडनं झाली होती आणि उमदी पोलीस स्टेशनला 2-3 वेळा केलं होतं. सदर उतारा म्हणजे स्टाम्प लिहून दिलेला आहे त्यांनी. त्या स्टाम्पवर किती लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही जबाब घेऊ शकता. हां, नोकरीला होतं म्हणून स्टाम्प लिहून दिलेला आहे आणि त्या स्टाम्पवर ज्याने नोकरीला होतो म्हणे माझ्या समोर त्यांनी म्हणजे नोकरीला होतो म्हणून स्टाम्प लिहून दिलेलं आहे. ते तिघांनी सही केलेलं आहे. निवृत्ती शिंदे, दाजी कारभारी म्हणून आहे आणि गुंडा बसुतेली. माझं शेत मला माघारी मिळावं. हां, त्यासाठी मी उपोषणाला बसायला तयार आहे. मला पूर्णपणे न्याय मिळावा. भाजप सत्ता असून सकट आमच्या गोरगरिबाची अशी परिस्थिती चालू आहे. काही मी एकटाच नाही, जत तालुक्यात कित्येक लोकांना लुबाडले त्यांनी. आजपर्यंत करतो करवा तू हेच गोष्टी बोललेत त्यांनी. जत तालुक्यात मरबी, उमदी, सुसलाल असं आहे. उमदीत बघा अप्पू माळी म्हणून आहे. अजून एक दोघं तिघं आहेत. अजून एक दोघं तर आहेत. सदर फसवणूक करून चांगल्या भाषेत बोलून फक्त गोड बोलून पाणी घातलं आहे आजपर्यंत. मोठ्या लोकांनी गोरगरिबाची जमिनी घेतली आणि नोकरी पण लावली नाही आणि उलट त्यांनी मारायला येतात, मारहाण करतात, दाब घालतात, शिवगाळ देतात. हे असं प्रकरण किती दिवस चालणार? म्हणजे आम्ही ह्या जत तालुक्यात राहायचं का नाही हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. बरोबर.